फलटणमधील धक्कादायक घटना. डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या. पोलीस अधिकाऱ्यावर बलात्काराचा गंभीर आरोप. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील फलटण शहर आज एका अत्यंत दुःखद आणि संतापजनक घटनेमुळे हादरले आहे. उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या तरुण महिला डॉक्टर डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली. त्यांच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या पुराव्यांमधून आणि हातावर लिहिलेल्या सूचनेतून या घटनेमागे पोलीस अधिकाऱ्याचा लैंगिक शोषणाचा आरोप स्पष्टपणे समोर आला आहे. डॉक्टर संपदा या काही काळापासून फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत होत्या. त्या रुग्णालयाजवळील एका लॉजमध्ये राहत होत्या आणि तिथेच त्यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या हातावर लिहिलं होतं, PSI गोपाल बदनेने 4 वेळा बलात्कार केला, तसेच प्रशांत बँकरने मानसिक त्रास दिला. या काही शब्दांमधूनच त्यांच्या आयुष्याचा अखेरचा क्षण किती वेदनादायक आणि भयावह होता हे समजतं. डॉक्टर संपदाने आत्महत्येपूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्राद्वारे मानसिक आणि शारीरिक छळाबद्दल माहिती दिली होती. त्या पत्रात त्यांनी स्पष्ट नमूद केलं होतं की त्यांना वारंवार त्रास दिला जात आहे आणि जर हे थांबवलं नाही तर त्या अत्यंत कठोर पाऊल उचलतील. पण त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष झालं आणि अखेर एक सक्षम समाजसेवेसाठी झटणारी डॉक्टर अशा भयानक परिस्थितीत सापडली. या घटनेनंतर राज्यभरातील डॉक्टर संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी निष्पक्ष तपास, पीडितेला न्याय आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. एका डॉक्टरच्या आत्महत्येमागे जर पोलीस अत्याचार असेल तर हा संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवरचा कलंक आहे, असा तीव्र सूर वैद्यकीय क्षेत्रातून उमटला आहे. ही घटना केवळ एका डॉक्टरच्या मृत्यूची नाही तर संपूर्ण समाजाला हादरवणारी आणि विचार करायला भाग पाडणारी आहे. आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात नाव कमवत आहेत, पण सुरक्षितता आणि सन्मानाचा मूलभूत अधिकार अजूनही अपुरा आहे. कामाचा ताण, सामाजिक दबाव आणि मानसिक आरोग्याचा अभाव यामुळे अनेक सक्षम महिला आतून तुटत चालल्या आहेत. मानसिक आरोग्याच्या प्रश्नांना अजूनही कमकुवतपणा म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे अनेक जणी मदत मागायलाच घाबरतात. डॉक्टर संपदाची कहाणी हेच सांगते की जेव्हा प्रशासनातील उदासीनता आणि अन्याय एकत्र येतात, तेव्हा एका संवेदनशील जीवाचा अंत होतो. एका महिला डॉक्टरला जर सुरक्षितता नसेल, तर सामान्य महिलांची परिस्थिती किती असुरक्षित असेल याचा विचारच थरकाप उडवणारा आहे. डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या ही केवळ वैयक्तिक घटना नाही, तर सामाजिक आणि प्रशासनिक अपयशाची निशाणी आहे. ही घटना आपल्याला सांगते की न्याय, सहकार्य आणि मानवी संवेदना यांचं संतुलन बिघडलं तर समाजाची माणुसकी संपते. आज गरज आहे ती मानसिक आरोग्याबाबत जनजागृतीची, कार्यस्थळी स्त्रियांना सुरक्षित वातावरण देण्याचे आणि कोणत्याही प्रकारच्या छळाविरोधात तत्काळ व कठोर कारवाई करण्याची. डॉक्टर संपदाच्या मृत्यूने एक वेदनादायक प्रश्न विचारला आहे. आपल्या समाजात एका स्त्रीचा सन्मान आणि सुरक्षितता खरंच अस्तित्वात आहे का? त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांच्या या वेदनादायी बलिदानातून समाज जागा हो, हाच या लेखाचा शेवटचा अत्यंत अर्थपूर्ण संदेश.